छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी आज आपल्याला त्यांच्या मुख्यमंत्री निवासामध्ये आमंत्रित केलं होतं आणि पुढे त्यांच्यासोबत काही डिस्कशन झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल, सध्या बनलोय छत्तीसगडचा विशाल। सकाळी लवकर उठून पहिल्यांदा रायपूरचा असा सुंदर नजारा पाहिला, त्यानंतर ब्रश करून फटाफट रेडी झालो आणि पोहोचलो ब्रेकफास्ट करायला। जास्त काही नाही, थोडंसं चिकन आणि त्यासोबत तोंडी लावायला थोडंसं चिकन घेतलं। तोपर्यंत हॉटेल बाहेर आम्हाला पिकअप करण्यासाठी व्हॅन आलेल्या होत्या। फ्लाईट असू नाही तर बस, मला फक्त विंडो सीट पाहिजे असते। मी विचार केलता रायपूर शहर थोडंसं अंडर डेव्हलपमेंट असेल, पण हे शहर खूपच वेल डेव्हलप आणि सुंदर आहे। त्यानंतर आम्ही पोहोचलो रायपूरच्या विश्राम भवन मध्ये, कारण ते डिजिटल डेमोक्रेसी डायलॉगचं इनॉग्रेशन होणार होतं। आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतात सर्वात जास्त नक्षलवाद हा छत्तीसगड राज्यामध्ये आहे आणि याला गव्हर्नमेंटने कसं कंट्रोल मध्ये आणलं हे समजून घेण्यासाठी आम्ही येथे जमलो होतो। छत्तीसगडचे फायनान्स मिनिस्टर फॉर्मल राज्यसभा एमपी या कार्यक्रमासाठी आले होते। आता आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या घरी जायचं होतं, त्यासाठी आयडी कार्ड लागणार होतं। त्यामुळे आपलं आयडी कार्ड घेऊन आम्ही पोहोचलो छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी। म्हणजे जसा मुंबईमध्ये वर्षा बंगला आहे तसा हा रायपूरचा वर्षा बंगला आहे, पण इथे सिक्युरिटी खूप टाईट होती। ज्यांचं नाव लिस्ट मध्ये होतं त्यांनाच आतमध्ये जाऊन दिलं जात होतं। सिक्युरिटी क्लिअर केल्यावर आम्ही आतमध्ये पोहोचलो। तेथील मीडियावाल्यांनी आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन केलं। तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचं आगमन झालं होतं। त्यांच्या घरी आल्याबद्दल त्यांनी सगळ्या इन्फ्लुएन्सरचं स्वागत केलं, सगळ्यांसोबत फोटोज काढले। त्यानंतर काही वेळा छत्तीसगडच्या उपमुख्यमंत्र्यांचं आगमन झालं आणि छत्तीसगडमध्ये आल्याबद्दल त्यांनी एक पुरस्कार देऊन तेथे आपलं स्वागत केलं आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले, त्यामुळे थँक्यू सो मच। आता उद्यापासून आपण सगळं छत्तीसगड राज्य फिरणार आहोत आणि त्याचे व्लॉग पाहण्यासाठी आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा।